गेल्या काही दिवसापासून राज्यात जीबीएस या दुर्मिळ आजाराने पुण्यात थैमान घातला आहे. जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅरी सिंड्रोम. जीबीएस या दुर्मिळ आजाराच्या रुग्णात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आता पुण्यात जीबीएस या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळण्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. जीबीएस रुग्णांसाठी 50 बेड आणि 15 आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले आहेत. या आजाराची लागण झालेल्या एका तरुणाचा सोलापूरमध्ये मृत्यू झाला. मृत तरुण डीएसके यशवधायरी भागामध्ये राहत होता. एका खासगी कंपनीमध्ये तो सीए म्हणून कार्यरत होता. सदर तरुणाला 11 जानेवारी रोजी जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. याच दरम्यान तो काही कामानिमित्त सोलापूर आपल्या घरी गेला होता. तब्येत खालावल्याने त्याला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला जीबीएसची लागण झाल्याचे निधन झाले. उपचार सुरू असताना रुग्णाची तब्येत स्थिर होती, मात्र त्याला हालचाल करता येत नव्हती. गेल्या 5 दिवसापासून त्याच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर असल्याने त्याला आयसीयू विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. पण काही वेळातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि यातच त्याची प्राणज्योत मावळली. जीबीएस हा आजार मानवी शरीरात कसा परिणाम करतो, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यासाठी उपचार आहेत का? उपचार आहेत तर कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहतात विषय चर्चेचा. गिलेन बॅरी सिंड्रोम, ज्याला जीबीएस म्हणून ओळखले जाते, ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये रोगप्रतिकार प्रणाली अनवधानाने परिधीय मज्जासंस्थेच्या एका भागावर हल्ला करते. परिधीय मज्जासंस्था हे मज्जातंतूचे जाळे आहे जे मेंदू आणि रीढ की हड्डीच्या बाहेर स्थित आहेत. जीबीएसची तीव्रता अत्यंत सौम्य रोगापासून ज्यामध्ये रुग्णाला क्षणिक अशक्तपणा जाणवतो ते विनाशकारी प्रकरण ज्यामध्ये रुग्णाला स्वतःहून श्वास घेता येत नाही आणि त्याला हवेशीर आधाराची आवश्यकता असते. सुदैवाने जीबीएसचे अनेक गंभीर प्रकरणे देखील वेळेवर न्यूरोलॉजिकल उपचाराने बरे होऊ शकतात. जीबीएस हा एक झपाट्याने प्रगती करणारा रोग आहे आणि क्लिनिक स्थिती काही तास, दिवस किंवा आठवडे अशा बिंदूपर्यंत बिघडू शकते, जिथे प्रभावित व्यक्ती जवळजवळ पूर्णपणे पॅरलाइज होते. यामुळे रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो, कारण यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि रक्तदाब आणि हृदयाच्या गतीमध्ये तीव्र चढउतार होऊ शकतात. जीबीएसची लक्षणे कोणती आहेत? स्नायूंमध्ये कमकुवतपणा, जो सामान्यतः पायापासून सुरू होतो आणि शरीराच्या वरच्या भागाकडे जातो. श्वास घेण्यात अडचण येणे, चेहऱ्यावर कमजोरी येणे, हात किंवा पायामध्ये मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे, गिळण्यात, बोलण्यात किंवा चघळण्यात अडचण येणे, हृदयाचा ठोका असामान्य जाणवणे किंवा रक्तदाब वाढणे. जीबीएस मानवी शरीरावर कसा हल्ला करू शकतो? हे सहसा व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होते. विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य प्रथिने प्रतिरोधकार प्रणाली व्यवस्थापन निर्माण करतात, ज्यामुळे आपल्या स्वतःच्या मज्जातंतूवर हल्ला होतो, ज्यामुळे जीबीएस होतो. जीबीएस रोखण्यास कोणते उपचार योग्य ठरले? जीबीएस असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलायझेशन आणि गहन काळजीची आवश्यकता असते. आमच्याकडे यासाठी 2 उपचार पर्याय उपलब्ध आहेत असे डॉक्टरांनी सांगितले आहे, जे मज्जातंतूवर रोगप्रतिकार हल्ला रोखवतात आणि या स्थितीतून जलद पुनर्प्राप्ती करतात. एक म्हणजे इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन थेरपी. या उपचारामध्ये शरीरात एकत्रित प्रतिपिंडे ओतणे समाविष्ट असते. इम्युनोलॉजिकल आक्रमण कमी करण्यास मदत करते. 2 म्हणजे प्लाझ्मा एक्सचेंज. प्लाझ्मा फेरिसेस या प्रक्रियेमध्ये प्लाझ्मा फिल्टर करणे समाविष्ट आहे. या फिल्टरिंग प्रक्रियेदरम्यान मज्जातंतूवर हल्ला करणारे अँटीबॉडीज बाहेर काढले जातात. यामुळे मज्जातंतूवर होणारा रोगप्रतिकार शक्तीचा हल्ला थांबवण्यास मदत होते. या उपचारामुळे आजाराची तीव्रता आणि कालावधी कमी होण्यास मदत होते आणि न्यूरो पुनर्वसन कार्यक्रम जलद बरे होण्यास मदत करतो.